मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून कोकणातील नेते वैभव खेडेकर यांना जे आहे ते बडतर्फ करण्यात आलं पक्षातून आणि त्यानंतर वैभव खेडेकर यांनी थेट भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला। पण तब्बल दोनदा भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचा मुहूर्त जो आहे तो रखडलेला पाहायला मिळाला आणि तो आज त्यांनी भाजप कार्यालयात जे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज पक्षप्रवेश केलेला आहे। स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी सर काय सांगाल? सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन, आज पक्षप्रवेश झालेला आहे, धन्यवाद। काय सांगाल? भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाल्याचा मला मनस्वी आनंद आहे। आज त्या कुटुंबामध्ये मला रविभाऊ चव्हाण यांनी सामावून घेतलं, त्यांचं देखील मनापासून आभार मानतो मी। खरं तर भारतीय जनता पार्टी हा अथांग समुद्र आहे आणि मला माझ्यासारख्या छोट्या पामराला त्या ठिकाणी संधी दिली, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मी आभार मानतो। या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांचा देखील मनापासून आभार मानतो। उत्तम संघटन असलेले आमचे रविभाऊ चव्हाण ज्यांनी मला पक्षप्रवेश दिला त्यांचाही आभार मानतो। कोकणाचे आक्रमक नेते नितेशजी राणे यांचं देखील मनापासून आभार मानतो आणि मला कायम साथ देणारे आमचे प्रवीण भाऊ दरेकर, आमचे सूर्यकांतजी दळवी साहेब, आमचे नातू साहेब यांचं देखील मनापासून आभार मानतो। या सर्वांवरती विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला, याचा मनस्वी आनंद मला आहे। गेल्या काही दिवसात तुम्ही अनेक भाजप नेत्यांची देखील भेट घेतली, त्यात प्रवीण दरेकर देखील होते। काय नक्की चर्चा घडत होत्या? काय मागे म्हणजे पडद्यामागे काय घडत होतं नक्की? बघा, पडद्यामागचं जर पडद्यावरती आणत असेल तर न्यूज 18 लोकमतला एक चर्चासत्र घ्यावं लागेल। मला वाटतं तुम्ही थोड्या दिवसात ते चर्चासत्र घ्यावं, त्यामध्ये सविस्तर खुलासे मी या ठिकाणी करीन। आणि आज आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे त्या विषयात आपण जाऊ नको। आज आनंदाचा दिवस आहे, भारतीय जनता पार्टी माझा अधिकृत प्रवेश या ठिकाणी झालेला आहे आणि निश्चित याच्या पुढच्या कालखंडामध्ये कोकणामध्ये माझ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या सहकार्यांना घेऊन माझ्याबरोबर असलेले सगळे माझे मनीषजी खवळे असतील, आमचे नलावडे साहेब असतील, आमचे सौंदळकर साहेब आहेत, आमचे सुबोध जाधव आहेत, आमचे रहीम साहेब बोले आहेत, मिलिंद नांदगावकर, आमचे पिंपळकर साहेब आहेत, आमचं संजय आखाडे आहेत, शहा आहेत, हे सगळी मंडळी यांना बरोबरती घेऊन या ठिकाणी संघटन वाढवण्याचा प्रयत्न करीन आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयावरती लागेल, यासाठी मी आटोकाट या ठिकाणी प्रयत्न करेन। अगदी तुम्ही तर सुरुवातच तुमच्या अगदी राजकारणाची सुरुवातच तुमची मनसेपासून झाली। आज अगदी म्हणजे आज खरंच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय तुम्ही आणि एकदम मनसेपासून दूर झालेला, काय भावना आहे? मी दुरुस्त करतो थोडं। मी भारतीय विद्यार्थी सेनेपासून मी सुरुवात केली, जी शिवसेनेचं अंग होतं, नेतृत्व जे राजसाहेब ठाकरे करत होते, ती 12 वर्ष आणि ही 18-19 वर्ष, 30 वर्ष मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबरती होतो। आज त्यांच्यापासून दूर जाताना थोडंसं मला दुःख या ठिकाणी आहेच, परंतु मला आनंद देखील आहे की मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करतोय। दुःख याचं आहे की माझ्या ज्या पक्षामध्ये जी माझी नाती निर्माण झाली होती माझ्या कार्यकर्त्यांबरोबरती, महाराष्ट्र सैनिकांबरोबरती, आमच्या नेत्यांबरोबरती, ती आज या ठिकाणी संपुष्टात येत आहेत, याचं मला दुःख आहे। परंतु मला त्यांचं सांगणं आहे की राजकीय जरी माझी तुमचं नाती संपुष्टात आली असती तरी वैयक्तिक जीवनातली नाती या ठिकाणी टिकून राहतील। माझ्या अडचणीमध्ये आणि तुमच्या अडचणीमध्ये आपण एकमेकाला या ठिकाणी साथ मारू, एवढं मात्र या ठिकाणी सांगतो। अगदी 25 ऑगस्ट नंतर जे आहे ते बडतर्फ करण्यात आलं, पत्रातून जे आहे ते बडतर्फ करण्यात आलं, त्यानंतर मनसेचे कुठलेही नेते असतील किंवा प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी तुमची चर्चा झाली का किंवा त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला का की आणि ह्या पक्षप्रवेशात जे रखडले तेव्हा देखील कुठेतरी संवाद साधला का तुम्ही? नाही, असं कुठलंच झालं नाही। मी तर कोणाला संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि मलाही पलीकडनं तसं काय या ठिकाणी असं काय आलेलं नाही, परंतु माझ्या अनेक सहकाऱ्यांचा संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु तो अधूर राहिला। कारण की आम्ही पक्षातनं गेलो नाही या आम्ही काही गद्दारी केली नाही, आम्हाला पक्षातनं दूर केलं होतं। त्यामुळे एकदा काउंट टाकल्यानंतर जो आमचा सन्मान राखला गेला नाही, त्या ठिकाणी पुन्हा जाऊन त्या ठिकाणी पुन्हा परतायचं नाही अशा पद्धतीची प्रतिज्ञा सर्वांनीच केली होती आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये जावं असा सगळ्याचा निर्णय होता, तो आज या ठिकाणी यशस्वी झाला, याचा मला आनंद आहे। अगदी गेल्या वेळेस जेव्हा पक्षप्रवेश रखडला तेव्हा देखील मोठ्या संख्येने तुम्ही खेडवरून मुंबईत जे आहे ते दाखल झालं होतं, शक्ती प्रदर्शन देखील जे आहे ते तुमच्याकडून करण्यात आलं होतं, पण आज पक्षप्रवेश झाला, एकदम सायलेंटली जो आहे तो आज पक्षप्रवेश करण्यात आला, कुठेही चर्चा नव्हती, काही नव्हती, असं का? बघा, मी एक साधा कार्यकर्ता आहे आणि साध्या कार्यकर्त्याची धास्ती अनेक लोकांनी घेतलेली आहे। माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकेल किंवा अनेकांना अडचणीचं होईल, म्हणून कदाचित काही शक्ती या ठिकाणी काम करत असाव्या, हे पक्षाला जाणवल्यामुळे पक्षाने आज माझा एकदम सायलेंटली पक्षप्रवेश करून घेतलेला आहे आणि निश्चित याचा उपयोग मी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी करणार आहे। खरं तर 300-350 गाड्या त्या ठिकाणी मी घेऊन आलो होतो,
खरं तर माझ्याबरोबर कोकण नाही असं काही लोकांचं म्हणणं होतं. तर त्यांनी ते बघितलं परवाच्या माझ्या त्या सगळ्या 350 गाड्यांमधनं किती लोक कोकणातनं आले होते. मी काय आमदार, मी काय खासदार किंवा मी कुठला नेता नाही आहे, मी साधा गल्लीतला कार्यकर्ता, तरी देखील एवढी लोक माझ्याबरोबरती आहेत. भारतीय जनता पक्षासारखं मला पाठबळ लाभलं तर निश्चित ह्या कोकणामध्ये सगळं जे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अख्खं कोकण हे भारतीय जनता पार्टीमय होईल याची भीती असल्यामुळे काही प्रयत्न केले गेले, परंतु ते अपुरे ठरले. आज माझा अधिकृत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे, तो आपल्या समोर या ठिकाणी आहे. तुम्ही आता म्हटलं की संपूर्ण कोकण माझ्यासोबत होतं त्या दिवशी, इतक्या मोठ्या संख्येने गाड्या घेऊन आलेलात. कुठले अदृश्य हात होते ज्याच्यामुळे पक्षप्रवेश रखडला? मी तुम्हाला म्हटलंच ना, न्यूज 18 लोकमतवरती एक चर्चासत्र या ठिकाणी ठेवा. त्या चर्चासत्रामध्ये मी सगळा खुलासा या ठिकाणी करेन. एक शेवटचा प्रश्न, अगदी या संपूर्ण महिन्याभराच्या कालावधीत एक चर्चेत कायम असायचं ते म्हणजे तुमचं व्हॉट्सअप स्टेटस. अगदी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून तुमच्या बातम्या देखील होत होत्या. काय भावना होतं? तुम्ही माध्यमांशी देखील संवाद नव्हता, पण तुम्ही स्टेटसवरती तुम्ही व्यक्त होत होतात. बघा, माझ्या प्रत्येक कृतीकडं मीडियाचं लक्ष होतं, माझ्या प्रत्येक कृतीकडे राजकीय समीक्षकांचं लक्ष होतं. याच्या पुढच्या कालखंडात देखील माझे व्हॉट्सअप स्टेटस आपण पाहत राहा, त्याच्यावरनं माझी पुढची वाटचाल आपल्याला कळेल. या पुढचा कालखंड खडतर जरी असला तर निश्चित आहे, आणि ह्या निश्चित वाटचालीवरती भारतीय जनता पार्टीला यश देणे हेच आमचं या ठिकाणी धोरण असेल. नक्कीच इथून पुढे देखील माझं व्हॉट्सअप स्टेटस जे आहे ते चर्चेत राहणार, आणि त्याचबरोबर भाजपला जे आहे ते पुढे नेण्याचं काम देखील वैभव खेडेकर यांच्याकडून कोकणात केलं जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.